उमरखेड पोलीस ठाणे येथे गोवंश 5 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल। यवतमाळ पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतासाहेब यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ताजपुरा वाड उमरखेड येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात आहे। अशा गोपनीय माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वानोळे, संदीप जाधव व आरसीपी पथक सह ताजुपरा मस्जिदच्या बाजूला एका बंदिस्त जागेमध्ये आरोपी नामे 1 शकील अहमद मोहम्मद युनुस वय 57 वर्ष, डॉक्टर आंबेडकर वाड, 2 आतिक अहमद इस्माईल वय 40 वर्ष, रहीमनगर, 3 शेख मुनाफ शेख बाबू वय 52 वर्ष, तर 4 अब्दुल करीम मोहम्मद युनुस वय 29 वर्ष, ताजपुरा व 5 शेख मुजा शेख इसा वय 42 वर्ष, राहणार रहीम नगर, सर्व उमरखेड येथील रहिवासी असून हे गोवंश सदृश्य मांसाची विक्री करीत असताना मिळून आले। सदर आरोपीकडून घटनास्थळ जाती पंचनाम्याप्रमाणे 4 किलो मांस किंमत 800 रुपये व वजन 5 व 5 सुरी किंमत 2300 रुपयाचा एकूण 3150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे व आरोपिता विरुद्ध कलम 55 क 99 अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा 2015 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई यवतमाळ माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतासाहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अतिचार्ज हर्षवर्धन बीजे, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, गणेश मुंडे, सागर इंगळे, सुदर्शन वानोळे, प्रकाश बोंबले, संदीप जाधव व आरसीपी पथक यांनी यशस्वीरित्या पार पाडली। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रकाश बोंबले हे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी SK शबीर, उमरखेड।